नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जर उत्तम टीमवर्क असेल ना तर हाती घेतलेल्या कार्यामध्ये नक्कीच यश मिळतं. हेच सांगणारा आहे आजचा आनंदी कट्टा. आजच्या आनंदी कट्ट्यावर घरोघरी वापरल्या जाणाऱ्या, कुरुम कुरुम करत खाल्ल्या जाणाऱ्या लिज्जत पापडच्या यशस्वीतेचा प्रवास आपण ऐकणार आहोत. ऐकूया. 7 बायकांनी एकत्र येत 80 रुपये उसने घेतले आणि सुरू झाला त्यांच्या यशाचा प्रवास. साल 1959. मुंबईतल्या गिरगावमधली एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या 7 गृहिणी दुपारच्या फावल्या वेळात बसलेल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृहोद्योग सुरू करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता. यामागे विचार फक्त एवढाच होता की फावला वेळही निघून जाईल आणि घर खर्चाला हातभारही लागेल. कल्पना सुचली आणि मग तिला साकार करण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरू करता येईल. उद्योग तर सुरू करायचा, पण त्यात गुंतवायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग शेवटी त्या मदतीसाठी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारख यांच्याकडे गेल्या. पारख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना 80 रुपये उसने दिले. या 80 रुपयातून 15 मार्च 1959 या वर्षी सुरू झाला पापड लाटण्याचा उद्योग, जो पुढे लिज्जत पापड म्हणून प्रसिद्धीला आला. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण या उद्योगाची सुरुवात या 7 महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली. सर्वात आधी त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले तेव्हा फक्त ते 4 पाकिटं होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. मग आजूबाजूच्या अनेक महिलासुद्धा त्यांच्या या गृहउद्योगात सामील व्हायला लागल्या. पाहता पाहता वर्ष सरलं आणि वर्षांती त्यांची उलाढाल आता जवळपास 6,000 रुपये एवढी झाली होती. या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या. काम जोरात सुरू झालं होतं. पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्त्वाची अडचण समोर आली होती की ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात त्यांना काम बंद ठेवावं लागायचं, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. तो उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असताना खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवत असत. त्यामुळं ही अडचणसुद्धा दूर झाली. वर्क फ्रॉम होमची सुरुवात तेव्हाच झाली होती. खरं तर 3ऱ्या वर्षाच्या पदार्पणात त्यांच्याबरोबर महिलांची संख्या आता खूप वाढली होती. घरी बसायलाही जागा नसायची. मग यावर उपाय म्हणून आपण ज्याला वर्क फ्रॉम होम म्हणतो ना, म्हणजे आपापल्या घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती, पण गटाला नेमकं काय नाव द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढवण्यात आली. महिला गटाचं नाव सुचवण्यासाठीची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं लिज्जत हे नाव गटाला देण्याचं ठरवलं. लिज्जत या गुजराती शब्दाचा अर्थ चवदार किंवा स्वादिष्ट. विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना 5 रुपयाचं बक्षीससुद्धा देण्यात आलं. जुलै 1966 श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड हे नाव अधिकृतरित्या नोंदवण्यात आलं. पापडाची गुणवत्ता उत्तम असल्यानं मागणी मोठ्या प्रमाणात होती आणि प्रसिद्धीसुद्धा मिळत होती. उद्योग भरभराटीला यायला लागला होता. यात भरीसभर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृहउद्योगात 8 लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. लिज्जतची गाडी वेगानं चालत होती, ती आता धावायला लागली होती. 80च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरातल्या किचनमध्ये लिज्जत हे न टाळता येण्यासारखं नाव झालं. 90च्या दशकात लिज्जतने आपला व्यवसाय विदेशात सुद्धा विस्तारायला सुरुवात केली. आज विदेशामध्ये लिज्जतची एक वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी या गटाच्या कामाचा गौरव केलाय. व्यावसायिक उलाढालीत त्यांनी मोठीच मजल मारली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी लिज्जतची कार्यालयं आहेत आणि जवळपास
45 महिलांना रोजगार या लिज्जतनं दिलाय. लिज्जतच्या या शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या प्रवासात जसवंती जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास ठोदानी, उजमबेन नरानदास कुंडालिया, बानूबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकानी, जयाबेन विठलानी या महिलांची फार मोठी भूमिका आहे. लिज्जतची ही यशोगाथा ही काही फक्त एक व्यावसायिक यशोगाथा नाही आहे. ती महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनंही तितकीच महत्त्वाची आहे. महिला सशक्तीकरणाच्या कृतिशील प्रयत्नांची साक्ष ही यशोगाथा देते. त्यामुळंच लिज्जतचा हा प्रवास महिला सशक्तीकरण आणि त्याचबरोबर उत्तम टीमवर्कचा एक सर्वोत्तम प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा लिज्जतची ही यशोगाथा आपल्या साऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.